केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शेतमालाचे समर्थन मूल्य जाहीर करण्यात आले. मात्र समर्थन मूल्यात अल्प वाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांची निव्वळ थट्टा केली असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दर्यापूर येथे केली आहे. शेतमालाच्या समर्थन मूल्यात केवळ 100 ते 150 रुपये वाढ केली आहे. महागाईच्या परिस्थितीत शेतकरी आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह कसा करणार असा प्रश्न करीत भाजपा आता हताश झालेला पक्ष असल्याची टीका पटोले यांनी केली. महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेल्या पटोले यांचे दर्यापूर येथे शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता आगमन झाले. बाभळी येथील टी पॉइंटवर तालुका काँग्रेसच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर भारसाकडे यांची उपस्थिती होती. आमदार बळवंत वानखडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले. भाजपामध्ये आता संस्कृती व शिस्त राहिली नसल्याचे सांगत केवळ सत्तेकरिता आता हा पक्ष काम करीत असून काँग्रेस पक्ष सर्व विचारधारणा घेऊन चालणार पक्ष असल्याने लोकांचा विश्वास आणि बळ वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक निवडणुकीत भाजपाला धूळ चारून काँग्रेसला बळकट करण्याचे आवाहन यावेळी नाना पटोले यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. यावेळी काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष प्रदीप देशमुख, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा भारती गावंडे, महिला शहराध्यक्षा जयश्री चव्हाण, ॲडव्होकेट अभिजित देवके, संजय बेलोकार, शिवाजी देशमुख, कुलदीप गावंडे, अनिल भारसाकडे, प्रभाकर कोरपे, शशांक धर्माडे, रत्नाकर करुर्ले, शिवानंद चव्हाण, पंडित देशमुख, नाना धाबे, रामेश्वर तांडेकर, श्याम देशमुख यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. श्रद्धा मस्के, विदर्भ न्यूज, दर्यापूर.